नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा पार पडली। या सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। तसंच उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर येऊन माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हान अमित शहांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। नांदेड इथल्या सभेतून अमित शहा यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीबद्दल सुद्धा मोठं विधान केलंय। 2019च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मान्य केलं होतं असा खुलासा अमित शहांनी केलाय। अमित शहा यांनी आज उद्धव ठाकरेंना 4 जे प्रश्न केलेले आहेत ते कुठले आहेत जाणून घेऊयात। राम मंदिराचं निर्माण व्हायला हवं होतं की नाही हा सवाल त्यांनी केलाय। 3 तलाक विरोधी कायदा व्हायला हवा होता की नाही हा सवाल केलाय। समान नागरी कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे, ते व्हायला हवं की नाही। मुस्लिम आरक्षण हवं की नको असाही त्यांनी ठाकरेंना सवाल विचारलाय। मैं पार्टी का अध्यक्ष था, मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे। उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री। एनडीए जीत गई तो उन्होंने वादा तोड़ा और सत्ता के लिए कांग्रेस एनसीपी की गोदी में बैठ गई। मैं आज यहां से उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, उद्धव जी हिम्मत है तो अपनी नीति स्पष्ट करो। उद्धव जी कहते हैं कि हमने इनकी सरकार तोड़ी, हमने नहीं तोड़ी है। उद्धव जी शिव सैनिक आपकी शिवसेना की नीति विरोधी बातों से तंग आकर शरद पवार जी की पार्टी से रहने के लिए तैयार नहीं था। उन लोगों ने आपकी पार्टी छोड़ी और आपकी सरकार टूटी। धोखा देने का काम उद्धव ठाकरे ने किया था। मोदी जी के नेतृत्व में, देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़े और मुख्यमंत्री बनने के लिए वो कांग्रेस की गोदी में जाकर बैठ गए थे। माताओं, भाइयों, बहनों, ये 24 का जो चुनाव आना है, ये चुनाव जो आएगा इसमें आपने फैसला करना। तर सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी केली अशा शब्दात घणाघाती हल्ला चढवलाय अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर। अमित शहा यांनी काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला। काँग्रेसचं सरकार असताना देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 वर्षात इतिहास घडवला। 9 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक करू शकले नाहीत। 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे। मोदी यांनी देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला असं विधान सुद्धा अमित शहांनी केलं। आपने 4 पीढ़ी तक शासन किया। 4 पीढ़ी तक जवाहरलाल नेहरू जी, इंदिरा जी, राजीव गांधी और सोनिया मनमोहन की सरकार। अगर 4 पीढ़ी में आप शौचालय नहीं पहुंचा पाए, घर नहीं दे पाए, गैस नहीं दे पाए, मुफ्त अनाज नहीं दे पाए, तो आपने गरीबों के लिए क्या किया? याद करिए सोनिया मनमोहन सरकार जिसमें शरद पवार साहब भी थे, ये 10 साल सबसे भ्रष्ट सरकार चली। 12 लाख करोड़ के घपले, घोटाले, भ्रष्टाचार करने वाली सरकार यूपीए की सरकार थी। और 9 साल तक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बने, एनडीए की सरकार चली। 9 साल में हमारे विरोधी भी हम पर भ्रष्टाचार का एक भी आरोप नहीं लगा सकते। हमने पारदर्शी सरकार देने का काम किया है। धारा 370 हटनी चाहिए या नहीं हटनी चाहिए? जोर से बोलिए, हटनी चाहिए या नहीं हटनी चाहिए? एक कांग्रेस, एनसीपी, सपा, बसपा, ममता कोई हटाना नहीं चाहता था।
वोट बैंक की लालच करते थे। नरेंद्र मोदी दूसरी बार प्रधानमंत्री बने। मोदी जी ने 5 अगस्त को कलम के एक झटके से धारा 370 को समाप्त कर कश्मीर को हमेशा के लिए भारत का हिस्सा बना दिया। नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। कर्नाटकातील विजयाची हवा विरोधकांच्या डोक्यात गेल्याची टीका त्यांनी केली। दरम्यान महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज पॅटर्न चालत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं। तसंच शरद पवारांवर देखील त्यांनी हल्लाबोल केलाय। निवडणुका जवळ आल्यावर शरद पवार यांचे स्टेटमेंट येत असतात असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो। आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला की म्हणतो आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू। कालपर्यंत त्यांना कर्नाटक म्हटलं की राग यायचा, आता हे म्हणतात कर्नाटक पॅटर्न आणू। पण मी त्यांना सांगतो, महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न। इथे कुठला कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही। इथे एकच पॅटर्न आहे, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न। सगळे विरोधक हातात हात घालून आपल्याला पाहायला मिळाले, हात वर करून उभे राहिले। पण जेवढे विरोधक यांनी एकत्रित केले होते तेवढ्या जागा देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या देशात मिळून नाही आल्या, देशात मिळून आल्या नाही। जेवढे नेते यांच्या मंचावर होते, ही अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते। आता पुन्हा इलेक्शन आले, पवार साहेबांचं स्टेटमेंट, देशामधली हवा बदलतेय। काही हवा बदलत नाहीये। हा देश कालही मोदीजींच्या मागे होता, आजही मोदीजींच्या मागे आहे आणि उद्याही मोदीजींच्याच मागे राहील। आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही सभा घेतोय आणि म्हणून इतके लोक या ठिकाणी उपस्थित आहे। अशोकराव, तुमची मजल 2G 3G सोनियाजी याच्या पलीकडे गेलीच नाही। तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही, त्यामुळे तुम्ही सभा घेण्याची हिम्मत करत नाही। आम्ही बघा अमितभाईंची सभा घेतली, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लोकच लोक दिसतायत। जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतोय। आम्ही तिघं एकत्रित आहोत, म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू। पण काळजी करू नका, जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी हा हल्लाबोल केलेला आहे विरोधकांवरती आणि जोरदार टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। या सगळ्या दरम्यान आज एक महत्त्वाची घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याची आवश्यकता बोलून दाखवली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली। आता शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। शरद पवारांनी जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली। मात्र शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार नाराज नसल्याचं ठणकावून सांगितलं। शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर अजित पवारांचे हावभाव सगळं काही सांगून जाणारे होते। जो अजीत पवार या साथियों के बारे में अब न्यूज चला रहे, इसमें 1% भी सच्चाई नहीं। फिर ये बात है कि वहाँ के बॉम्बे के अखबार में बात चली है कि 2 लोग खुश नहीं। एक जयंत पाटिल आज महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख है और इसके ये जिम्मेदारी इनके ऊपर है। अजीत पवार महाराष्ट्र विधानसभा में लीडर ऑफ द अपोजिशन है, आज उनके ऊपर वहाँ की जिम्मेदारी है। अजितदादांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले, सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला असताना त्यावर शंका कुशंका घेण्याचं काही आता जागा नाही।
अजित पवारांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही आणि आम्ही एकमतानेच हे दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय झालेले आहेत. प्रफुल्लभाई पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष नेमण्यात आलेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की निवडणुका सगळ्या आता जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सगळ्या देशामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यामुळे यांच्या खांद्यावर एक विशिष्ट जबाबदारी टाकलेली आहे. मला या गोष्टीचा खचितच अभिमान या ठिकाणी वाटतो आणि विश्वासही आहे की 2024 सालच्या आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्त्व पवार साहेबांच्या विशाल नेतृत्वाखाली आहेच. ते मजबूत करण्याची प्रक्रिया संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी करतो. देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या कामाला आजपासून अधिक वेग आला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार. दोघंही अतिशय अनुभवी आहेत. प्रफुल्लभाई पटेल यांचा सुद्धा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे. सुप्रियाताईंचा सुद्धा लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या दोन्ही नेत्याला जी अनेक राज्याची विभागून जी जबाबदारी दिली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मदत होईल. दरम्यान अजित पवार यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे आणि संध्याकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितलं की आज दिवसभर ज्या सगळ्या माझ्या नाराजीबद्दलच्या बातम्या सुरू आहेत त्या नाही आहेत. मला केंद्रामध्ये रस नाहीये, मला राज्यामध्ये रस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार चांगलेच संतापलेत. नेमकं काय झालंय पाहूया. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आलेल्या धमक्यांमुळे राज्यात चांगलंच वातावरण पेटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना धमकी आल्यानंतर राज्य सरकारनं त्याची गांभीर्यानं दखल घेतली. सर्व राजकीय पक्षांनी धमकीचा निषेध केला. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धमकी प्रकरणात युटर्न घेतलाय. सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे, मात्र त्यानं शरद पवारांना धमकी दिलेली नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. धमकी ही दुसऱ्या फेसबुक अकाउंटवरून आल्याचंही बावनकुळे म्हणाले. पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्वीटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही. पवार साहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिलं आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत आहे. सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानं अजित पवार चांगलेच संतापलेत. दाभोळकरांची हत्या झाल्याचं उभ्या भारतासह महाराष्ट्राला माहिती आहे. जर एखाद्या व्यक्ती म्हणत असेल आम्ही तुमचा दाभोळकर करू म्हणजे काय करणार? दाभोळकर डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करणार का, असा सवाल अजित पवारांनी बावनकुळेंना विचारलाय. आपल्या माणसाचं चुकलं आहे हे मान्य करा असंही अजित पवारांनी बावनकुळेंना सुनावलंय. बावनकुळे, तुम्ही काय बोलता? तुम्ही स्वतः एकदा विचार करा की तुमचा दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना आलेल्या धमक्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाईला सुरुवात केली. राऊत बंधूंना दिलेल्या धमकी प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यात मनभेद नाही. धमकीनंतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेली कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून देते. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्याची पाठराखण करण्याची घेतलेली भूमिका राज्याच्या राजकीय संस्कृतीत बसणारी नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. खेड सत्र न्यायालयात अनिल परब यांच्यासह मुरुडचे तत्कालीन ग्रामसेवक अनंत कोळी आणि तत्कालीन सरपंच शंकर तुपे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मुरुड गावात इमारतीचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच कर आकारणीची कार्यवाही करून सरकारची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानुसार दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवंबर 2022 में दापोली पुलिस ने जो एफआईआर दर्ज किया था 11 करोड़ रुपए का अनिल परब और उनके साथ में सरपंच ने जो घोटाला किया था, अनिल परब फिलहाल जमानत पर है. अनिल परब को 11 करोड़ के घोटाले का हिसाब तो देना ही होगा.
शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू असलेला राजकीय वाद संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. दोन्ही पक्षातल्या वादात आता एका योजनेच्या नावाची भर पडली. कोणत्या योजनेवरून दोन्ही गट आमने सामने आलेत जाणून घेऊयात. शिवसेना आणि ठाकरे गटात दररोज आरोपांच्या फैरी झडत असतात. दोन्ही गटांना राजकारण करण्यासाठी अगदी छोटा मोठा मुद्दाही पुरेसा ठरतो. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सीएम हेल्पलाईनच्या मुद्द्यावरून तोफ डागली आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना तब्बल 80 प्रकारच्या सुविधा देणारं चॅटबॉट उपलब्ध करून दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याच योजनेतील क्लीन मुंबई उपक्रमात सीएम शब्द घालून सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन असं नामकरण करून नव्यानं लोकार्पण केलं. हा प्रकार म्हणजे मुंबईकरांच्या पैशानं सीएम हेल्पलाईनच्या प्रसिद्धीचा घाट असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. विकासाच्या कामातही विरोधकांना राजकारण दिसत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. तरुण मुलं असतात, त्यांना काय माहिती नसतं, त्यामुळे काही स्टेटमेंट देत असतं, तर आपण त्याकडे फारसं सिरियसली बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन योजनेवर वाद सुरू झाला. नेमकी ही योजना काय आणि वाद का झाला हे पाहूया. पालिका क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी असणारा कचरा डेब्रीच्या ढिगाचा फोटो पाठवल्यास 8 ते 12 तासात स्वच्छता करण्याची सुविधा देणाऱ्या उपक्रमाचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यासाठी मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यात 8169681697 हा व्हॉट्सअप क्रमांक मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र या उपक्रमाचं नाव क्लीन मुंबई असं योग्य असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. एकंदरीतच योजनेचं नाव महत्त्वाचं की योजनेचा सामान्य नागरिकांना होणारा फायदा महत्त्वाचा, याचा विचार राजकीय नेत्यांनी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी पावसाची आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर आता राज्याला मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्याआधीच राज्याला मान्सून पूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. राज्यात आज दिवसभरात सर्वदूर पावसानं हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बीडच्या माजलगावमध्ये मान्सून पूर्व पावसानं दमदार एंट्री करत वातावरणात गारवा निर्माण केला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. संभाजीनगर शहरात सुद्धा संध्याकाळच्या सुमारास पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली. जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यात मान्सून पूर्व पाऊसधारा बरसल्या, त्यामुळे बळीराजा सुखावलाय. रत्नागिरीच्या खेडमध्ये काळ्या ढगांनी आभाळ भरून आलं. तर तिकडे विदर्भात अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्याला सुद्धा चक्रीवादळासह धुव्वाधार पावसाचा तडाखा बसला. डहाणूतल्या चिंचणी इथं समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला. या पर्यटकानं आपली कार थेट संरक्षक भिंतीच्या खाली उतरवली. याचवेळी समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ही कार अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडाली. समुद्रात भरती आल्याचं लक्षात न आल्यानं हा प्रकार घडला. ओहोटी आल्यानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. मात्र तोपर्यंत समुद्राचं पाणी कारमध्ये शिरून कारचं मोठं नुकसान झालं होतं. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.